आदरणीय लोकनायक बच्चूभाऊ कडू दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला अन्नत्याग आंदोलन करत होते। अन्नत्याग आंदोलन करून त्यांची प्रकृती खराब झाली होती, म्हणून आम्ही गावकऱ्यांनी एक ग्रामपंचायतीचा ठराव मागितला होता। परंतु या महोदयाच्या आधिपत्याखाली असलेल्या कर्मचारी, अधिकारी आणि प्रशासकाने आम्हाला फक्त तोंड पुसणं आणि नकली पत्र देऊन दिलं साहेब। खऱ्या अर्थानं लाखो कोट्याधीश रुपयाचं एखादा कामाचा निधी लादण्यासाठी यांना कोणी ग्रामस्थांची गरज नाही, तेव्हा मात्र हजारो ठराव बनून जातात आणि या व्हिडिओ महोदयाच्या आधिपत्याखाली या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फक्त तोंड पुसणी दिलं नाही। खऱ्या अर्थानं रोहरो अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा यासाठी सरकारने लाखो करोड रुपये उधळले, परंतु त्या ठिकाणी माझा शेतकरी मायबापाला रोजगार मिळाला नाही। कोकल्यांच्या साह्याने, जिचिपेच्या साह्याने आणि सत्ता आणि पैसा याच्या आधारे कॉन्ट्रॅक्टर वृत्तीला श्रीमंत बनवण्याचं काम या गट विकास अधिकारी महोदयांनी केलेलं आहे आणि ठेकेदाराचं माहेरघरी पंचायत समिती झालेलं आहे। या आझाद देशामध्ये शेतकरी संघटित नसल्यामुळे शेतकरी आझाद देशाच्या गुलामाने वागणूक दिली जाते। म्हणून या महोदयाला सांगतोय, या गट विकास अधिकारी महोदयाचे धोरणे शेतकऱ्यासाठी राबवण्याचे उलटे करून टाकलेत, म्हणून आज या शेतकऱ्यावरती आज ही वेळ आलेली आहे। परंतु हे पत्र महोदय, हे नकली पत्र मी तुमच्या समोर तर करतोय। आम्हाला तुमच्या अशा पत्राची गरज नाही साहेब। शेतकऱ्याला इतका वेळ समजू नका साहेब, शेतकऱ्याची दया माया करा साहेब। शेतकऱ्याचं कोणी या महाराष्ट्र या कृषी प्रधान देशामध्ये कोणी वाली आहे का नाही साहेब, असा श्रेष्ठ शेतकरी म्हणून निर्माण झालेला आहे साहेब। चला तर आपण या व्हिडिओ महोदयांना आपण हे निवडून देण्यासाठी आमच्या शेतकऱ्याला पाण्यात असेल, सिंचन विहिरी असतील, पांढर तलाव असतील, असंख्य या व्हिडिओ महोदयाने माझ्या शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे प्रलंबित ठेवले, भाऊ प्रलंबित ठेवले। माननीय